मंडळी, दुधी भोपळ्याचं साधं नाव जरी घरामध्ये घेतलं ना, तरीसुद्धा घरातल्यांची भूक पळून जाते. पण आज मी दुधी भोपळ्यापासून नेहमीपेक्षा खूप वेगळी अशी ही भाजी बनवली होती. खाल्ल्याच्या नंतरसुद्धा घरातल्यांना समजलं नाही की त्यांनी आज दुधी भोपळ्याची भाजी खाल्ली. एवढी ही भारी लागली होती. कधी नव्हे ते मुलं माझ्या आज आवडीने जेवली. तर भाजीच एवढी कमाल झाली होती. त्यासाठी इथं मी काय केलं ना, एक कोवळा दुधी भोपळा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर वरची जी साल आहे ना, ती काढून टाकली आणि त्यानंतर हा दुधी भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे. इथं माझ्याकडे छोटी किसणी आहे. छोट्या किसणीने मी किसून घेत आहे. शक्यता दुधी भोपळा हा छोटा आणि कोवळा बघून घ्यायचा, ताजा बघून घ्यायचा. आता हा दुधी भोपळा मी किसून घेत आहे. तोपर्यंत मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा, अतिशय सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. आता इथं मी संपूर्ण दुधी भोपळा किसून घेतला आणि व्यवस्थित असं त्याचं पाणी निथळून काढायचे. त्यानंतर यामध्ये मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे. तसंच 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घातलेल्या आहेत. कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर किचन किंग मसाला, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ यामध्ये मी घातलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा हळद आणि 1 वाटी बेसन पीठ यामध्ये मी घातलेलं आहे. बेसन पीठ तसं तर यापेक्षा थोडंसं जास्त याला लागतं, पण बेसन पीठ मी थोडंसं कमी घातलेलं आहे. खूप जास्त बेसन पीठ जर घातलं ना, तर ज्यावेळेस आपण याची भाजी बनवणार तर याच्या आतमध्ये भाजीचा रस उतरत नाही. त्यामुळे ना हे मिश्रण थोडंसं ना सैलसरच ठेवायचं. याआधी मी ही भाजी ज्यावेळेस बनवली ना, त्यावेळेस याचे एकदम असे परफेक्ट गोळे व्हावे यासाठी मी काय केलं होतं ना, जास्त बेसन पिठाचा वापर केला. त्यामुळं गोळे तर छान झाले, पण त्याच्या आतमध्ये ना अजिबात भाजीचा रस गेला नव्हता. त्यामुळे हे बॅटर जे आहे ना, हे थोडंसं सैलसर ठेवायचं. हे बघा, जर तुम्हाला परफेक्ट गोल गोलच याचे बॉल बनवायचे असेल तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ जास्त घातलं ना तरी चालेल. आता इथं थोडंसं तेल मी कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि अगदी आपण भजे जसं बनवतो ना, अगदी त्या पद्धतीने, पण याचे थोडेसे गोल गोल बॉल टाईपमध्ये हे बनवायचं, किंवा अगदी छोटे छोटे भजे जरी बनवून घेतले ना तरीसुद्धा चालणार आहे. एक स्नॅक म्हणून सुद्धा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस हे भजे असे बनवून खाऊ शकता. खूप जास्त टेस्टी लागतात. आता मध्यम गॅसवर खालच्या साईडनी व्यवस्थित भाजले की याला असं पलटून घ्यायचं आणि दोन्हीही साईडनी छान असा बदामी तांबूस रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचं. फक्त लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम मध्यम लहान ठेवायची, नाहीतर काय होईल ना, वरून पटकन रंग येतो आणि आतून हे कच्चे राहू शकतात. त्यामुळे याला गॅस हा मध्यम ठेवूनच एक 3 ते 4 मिनटासाठी आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे बघा, हे व्यवस्थित असे तळलेले आहेत. अगदी तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात. टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी वगैरे बनवून असे जरी खाल्ले ना तरी खूप छान लागतात. आता दोन्ही साईडनी याला मी व्यवस्थित असं तळून घेतलेलं आहे. आता हे मी काढून घेत आहे आणि उरलेलं जे बॅटर आहे त्याचे देखील मी अशाच पद्धतीने छोटे छोटे भजे बनवून घेतली होती. हे बघा, तर मी हे काढून घेतलेलं आहे आणि संपूर्ण हे भजे मी बनवून घेतलेले आहेत दुधी भोपळ्याचे. व्यवस्थित रंग आलेला आहे आणि मस्त हे चवीला सुद्धा एक खाऊन पाहिल्यानंतर खूप भारी झाला होता. आता इथं याची ग्रेव्ही बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, एक मोठ्या आकाराचा कांदा, 5-6 काजू, त्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर मी व्यवस्थित कढईमध्ये हे सगळं भाजून घेतलेलं आहे. आता हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. मंडळी, ह्याचं जे वाटण मी तुम्हाला दाखवत बसले ना, खूप जास्त वेळ गेला असता आणि आपला व्हिडिओ थोडासा मोठा झाला असता. त्यामुळे हे मी तुम्हाला भाजून दाखवलेलं आहे म्हणजे. तर इथे पाणी न घालताच हे मी वाटून घेतलेलं आहे. कढईमधलं जे तेल आहे ते कमी करून घेतलं आणि त्यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहे, ज्यामध्ये एक तमालपत्र, थोडंसं जिरं, दालचिनी, त्यानंतर एक वेलची, असं थोडेसे खडे मसाले यामध्ये मी घातले होते. त्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि हे वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं. आज आपण दुधी भोपळ्याची कोफ्त्याची भाजी बनवतो. खूप मस्त लागते. आता यामध्ये मी पावडर मसाले घातलेले आहेत, ज्यामध्ये अर्धा चमचा साठवणीतलं काळं तिखट, त्यानंतर धना पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ, हळद होती. आता हे सगळे मसाले व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत परतून घेतले. थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी घातलेली आहे.
अगदी संपूर्ण घरामध्ये याचा सुगंध दरवळत आहे मंडळी. एवढा छान हा मसाला मी परतून घेतला होता. खूप मस्त ह्या मसाल्याचा घमघमाट सुटला होता. आता यामध्ये ना तुम्हाला ही जी भाजी आहे, ग्रेव्ही आहे, जितपत पातळ दाटसर आवडते ना त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं. तर यामध्ये मी ना थोडंसं जास्त पाणी घातलं होतं, म्हणजेच एक लगभग 1.5 ग्लास पाणी यामध्ये मी घातलं होतं. का तर आपण जे कोफ्ते बनवलेले आहेत ते बेसन पिठाचे आहेत आणि बेसन पिठाच्या जर एखादी भाजी बनवली तर ते भाजी नंतर दाटसर होते. त्यामुळे सुरुवातीला बनवताना थोडीशी पातळ बनवायची, नंतर ती मग दाटसर होते, हे लक्षात ठेवा. आता ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी मी खळखळून उकळून घेतलेली आहे. आपण यामध्ये गरम पाणी घातलं होतं त्यामुळे याला फारसा वेळ लागत नाही उकळण्यासाठी. त्यानंतर तयार केलेले कोफ्ते यामध्ये घालायचे किंवा भजे यामध्ये सोडून द्यायचे. हे बघा, आता याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गरमागरम चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत, गरमागरम भातासोबत हे कोफ्ते खूप छान लागतात. झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटासाठीच मी याला शिजवून घेतलं होतं. खूप जास्त शिजवण्याची गरज नाही. तर तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि हे कोफ्तेसुद्धा आपण रश्श्यामध्ये सोडल्याच्या नंतर हलकेसे फुगलेले आहेत. हे बघा, मस्त अशी आपली दुधी भोपळ्याची कोफ्ते किंवा कोफ्त्याची भाजी तयार आहे. हे बघा, प्लेट देखील तुम्हाला वाढवून दाखवते आणि कोफ्तासुद्धा तुम्हाला तोडून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की ही आतपर्यंत ही जी ग्रेव्ही आहे ना किती मस्त मुरलेली आहे. चपाती, भाकरी, भातासोबत तुम्ही खाऊ शकता. मंडळी, ही जर रेसिपी तुम्ही फेसबुकवर पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा अशा सिंपल आणि चविष्ट टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. तर तुम्ही बघा काय मस्त रंग आलेला आहे. अगदी नॉनव्हेजला देखील फेल करेल अशी ही भाजी तयार झाली होती. तर हे बघा किती मस्त, हे आतपर्यंत अगदी रस याचा मुरला होता आणि मस्त चपाती भाकरीसोबत खायला खूप भारी लागत होतं. त्यामुळे जरूर रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीपर्यंत. बाय बाय.